डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। फुले शाहू आंबेडकर या विचाराने प्रेरित झालेले आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले आणि त्यांचे अनुयायी म्हणून असणारे उपस्थित असणारे समोर माझे सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी, आज 14 एप्रिल संपूर्ण जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष होतोय, त्यांची जयंती साजरी होते। मी या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी आमच्या शाळेला या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं। आमची शाळा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोहननगर मुले शाळा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी संधी आहे की आचार्य यात्रेसारख्या नाट्यगृहामध्ये त्यांना या ठिकाणी परफॉर्म करायला मिळणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्व बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो। मी मागाशी म्हटल्याप्रमाणेच की आपला महाराष्ट्र जो आहे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, म्हणजेच शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला समाज आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये या विचारांनी प्रेरित होणारी मुलं तयार झालेली आहेत की पुढे जाऊन जो आपला भारत देश चालणार आहे तो या समता, न्याय आणि बंधुता या विचारांवर तो चालणार आहे। म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी आमच्या शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे ऋत्विक ओवाळ याला या ठिकाणी आमंत्रित करतो की त्याने आपलं छोटंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आयोजकांना विनंती, माईक हवाय छोटंसं समोर। 1 मिनिट, थोडं 2 मिनिट प्लीज सर। डायस ठिकाणी हजर झालेले आहेत। मी संघटनेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खान साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर पुढे या। राजन खान साहेब की ज्यांनी अक्षर मानव या संस्थेची स्थापना केली, असे ज्येष्ठ समाजसेवक म्हणायला काय हरकत नाही, आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। तर मी संघटनेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की सरांचं शाल व बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं। त्यांचं भाषण तर होणारच आहे, पण या ठिकाणी प्रथम त्यांचं स्वागत करूया। या बाजूने या। बुके बुके। त्यानंतर पुणे रिजनचे जे रिजनल हेड आहेत आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित या ठिकाणी लाभले। त्यांना पुढील अर्जंट काही काम असल्यामुळे त्यांना जायचं आहे, त्यांचं या ठिकाणी आपण शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतोय। थँक्यू सर फॉर युअर प्रेझेन्स। थँक्यू व्हेरी मच सर। कंटिन्यू करा तुमचा। समोर त्या विद्यार्थ्याला माईक हवं सर। आणि आपल्या समोर उभा आहे छोट्या आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये असणारा आमच्या शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी ऋत्विक ओवाळ। शुरू। अब शुरू करना, इसको पहले पकड़ो। थैंक यू। इसको पहले पकड़ो, है ना? आदि नाव, शाळेचे नाव सांग। ठीक है, रुक जा, एक और करता मैं। बहुत बढ़िया। बुके घ्या त्याचं मॅडम। नाव सांगायचं तुझं, शाळेचं नाव, तुझं। चल ऋत्विक बाळा सुरू कर। माझे नाव ऋत्विक विशाल ओवाळ, मी इयत्ता दुसरी शिकतो। माझ्या शाळेचे नाव मोहननगर मुळे। नींद अपनी खोकर जगाया हमको, नींद अपनी खोकर जगाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको। कभी मत भूलना उस महान इंसान को, कभी मत भूलना उस महान इंसान को। जमाना कहता है बाबा साहेब आंबेडकर जिनको, जमाना कहता है बाबा साहेब आंबेडकर जिनको। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे
दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, घटनापती, सूर्यरत्न, शिल्पकार, क्रांतिकार, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, मूकनायक, महामानव, कायदे पंडित, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथमेश वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आयुष्यभर जातीच्या नावावर सहन केला अपमान, आयुष्यभर जातीच्या नावावर सहन केला अपमान, तरीही पण लिहून ठेवला भारताचा संविधान, तरीही पण लिहून ठेवला भारताचा संविधान. सर्वात पहिले समाजातील दिलीत, शोषित, वंचितांचे मसीहा महान युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथमेश वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. 14 एप्रिलचा या दिवस आज साऱ्या जगात साजरा केला जातो. का की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नव्हे तर एक जगासाठी बौद्धिक दिशा होय. महिलांसाठी, राजनैतिक अधिकारासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करायलाच लागला, पण महिलांसाठी मतदानाचा अधिकार मिळाला ही बाबासाहेबांची देण आहे. अंधारच होता ज्यांच्या नशिबी ज्यांनी प्रकाशाचं दान दिलं, अंधारच होता ज्यांच्या नशिबी ज्यांनी प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान. थँक्यू. यानंतर इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे सोन दादोड. Hello everyone, my name is Soham Shivanand Dadod. I am from Mohannagar Boys School. Good afternoon everyone. I am Dr. Bhimrao Ambedkar. I am the father of Indian Constitution. My full name is Bhimrao Ramji Ambedkar. I am a social reformer, economist, jurist and politician. I was the first law minister of independent India. I played a major role in framing our Indian Constitution. I fought against untouchability. I believe that education plays a key role in progress and empowerment of an individual. I am born on 14th April 1891, Mahu, Madhya Pradesh. My mother name is Bhimabai and father name is Ramji. I achieved the prestigious Bharat Ratna Award of Progress of our country. India is the main goal of my life. I dream of India free from all kinds of discrimination. Jai Hind. थँक्यू सर. यानंतर आमच्या शाळेतील एक छोटा गुरुसैनिक आयुष पोमन. माईक दे ना त्याला, माईक दे ना. इयत्ता 1वीचा विद्यार्थी आहे आयुष पोमन. भारताचं संविधान हातामध्ये घेऊन तो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. सुरू. माझे नाव आयुष, इयत्ता 1ली, शाळा मोहननगर मुले. सर्वसामान्यांचा आधार, भारतीय संविधानाचे शिल्पकार, तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच दिले देशाला संविधान. समतेचा, बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करत आहोत. प्रत्येकाने त्यांचा एकच विचार घ्यावा, त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला. धन्यवाद. बरं, यानंतर ज्ञानप्रभाचे इयत्ता या ठिकाणी आपणासमोर गीत सादर करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टेजवर घेऊन या मॅडम, त्यांना आणा ना तुम्ही, मी अनाऊन्स केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी जो संघर्ष केला, म्हणजे प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतूनही त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतले.
त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी या समाजासाठी जे महान कार्य केले, समाज सुधारण्याचे जे काम केले, त्यामुळे आज लाखो लोक त्यांच्या या कार्याने प्रेरित झालेत. आणि जसे सेंट्रल बँक या ठिकाणी सर्वांना इथे स्टेज उपलब्ध करून देते, प्रत्येकाला संधी देते, असे सगळेच जण प्रेरित झालेत. आमचे विद्यार्थी देखील दरवर्षी आपल्या ह्या कार्यक्रमाची, या संधीची वाट बघत असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या संधीचं सोनं करायचं प्रयत्न हे विद्यार्थी नेहमीच करत असतात. आमचे इयत्ता तिसरी आकाश.
तो साथियों, जिन प्रमुख वक्ताओं को हमने आज यहाँ वाचारण किया है वो वक्ता अभी हमारे साथ मौजूद है। जोरदार ताली से स्वागत करें राजन खान गुरु जी, राजन खान सर, इनका जोरदार स्वागत करिए। मैं आमंत्रित करता हूँ राजन खान सर को हमें उद्बोधन करें आज के इस उपलक्ष्य में। राजन खान सर को कामली जी, कोकने जी, महेंद्र रामटेके पूरे आदर के साथ स्टेज पर ले आएंगे। उनका परिचय मैं शॉर्ट में देता हूं कि अक्षर मानव संगठन के संस्थापक और प्रमुख राजन खान सर, ये एक लेखक है, कादम्बरीकार है, कथा संग्रह है, ललित लेखक, वैचारिक लेखक संग्रह है, उनका प्रकाशित हुआ है। धुड़घुस ये मूवी, उनके कादम्बरी पे धुड़घुस मूवी, इसको राज्य शासन का पुरस्कार है। सत्यशोधक समाज की ओर से उनको समाज प्रबोधन पुरस्कार प्राप्त है। बाबा साहब का, बुद्ध का, फुले का जो सपना है कि वर्ग भेद, जाति भेद के परे जाए भारत देश हमारा, उस सपने को लेकर राजन खान सर काम कर रहे हैं। और अक्षर मानव संगठन एक मॉडल है कि सभी भेदों के पार जाकर किस तरह का जीवन यापन करना है। वो राजन खान सर का जो संगठन है अक्षर मानव संगठन, वो एक मॉडल है, ऐसे मैं देखता हूँ, समझता हूँ, जानता हूँ। उनको मैं पूरे आदर के साथ वाचारण करता हूँ। आइए और हमें उद्बोधित करिए। धन्यवाद सर। 9वीच्या मुलींनी स्टेजवर यायचं। यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टच्या ज्ञानप्रभात विद्यालयाच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आपणासमोर गीत सादर करत आहेत। इयत्ता 9वी कांबळे सर रेडी आहे ना? कोणतं गाणं आहे खाली सांगितले? ओके, थोडस व्यवस्थित थांबा, लांब लांब थांबताना स्टेजवरच्या मुली। हे एवढ्या सहजासहजी नाही समजू शकत, पण तरी मी एक छोटासा प्रयत्न करतो, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला। कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला।
चंदेश्वर जी, कामले साहब, कोकने साहब, आदरणीय गुरुतुल्य राजन खान सर को स्टेज पर लेकर आइए। उनका 20-25 मिनिट झाले, तुम्हाला कसं वाटतं? थोडासा मैडम ते ना बोलायला जय भीम। जय भीम। ऐकताय का? मोठी माणसं ऐकतायत का? मला खरं तर माहित नव्हतं मुलं इथं समोर असणार आहेत. नाही हो, एक महत्वाची गोष्ट आहे. हे मुलांनो, प्रशांत आवाज येतोय? ही कल्पना मला फार महत्वाची वाटली की 14 एप्रिलच्या कार्यक्रमात मुलांना सहभागी करून घेणं आणि भीमराव या शब्दाभोवती मुलांना कार्यक्रम करायला लावणं, असं कुठली बँक करते हे मला पहिल्यांदाच कळालं. बँकेचा यात काय रस आहे मला नाही माहिती. बँका असे कार्यक्रम करतात हे मी पहिल्यांदा पाहतोय. फार महत्वाचं वाटलं मला. आणि सगळ्यात महत्वाचं हे वाटलं की एक दिवस सुट्टीचा असतो आणि नाईलाजाचा असतो आणि काहीतरी असतं, कुणाच्या तरी नावानं काही करायचं आहे, तर त्या दिवशी कसं बसं उरकावं, सरकारी पद्धतीनं उरकावं आणि कार्यक्रम झाला एवढा एक रिपोर्ट द्यावा, असं काही करण्यापेक्षा मला हे पहिल्यांदाच लक्षात आलं की एक बँक या पद्धतीनं राबते आहे. आणि सगळ्यात आवडलं ते बँकेचे अधिकारी किंवा प्रौढ माणसं, मुलं, माझ्या माहितीनुसार त्यांचे पालकही आले असतील, या सगळ्यांना घेऊन या नावाचा जागर होणं हे महत्वाचं आहे. आणि मुलांना नाचताना मी पाहत होतो आता, मी हेच बोलायला आलो होतो की या पिढ्यांपर्यंत हे नाव आपण कसं घेऊन जाणार आहोत आणि काय प्रेरणा देणार आहोत. मी खरं तर खूप मोठ्या भाषणाची तयारी करून आलो होतो, कारण भीमजयंती वगैरेला आम्ही गेली 25-30 वर्ष फिरत राहतो. गेली 4-5 वर्ष मी ठरवलं की कुठं भाषणांना जाऊ नये. पण माझ्या प्रशांत डोळेंनी विनंती केली आणि तुम्ही या म्हणून सांगितलं. माझ्या अक्षरमानव संघटनेचे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते. मला आज पहिल्यांदाच ते कळलं की तुम्ही बँकेत आहात म्हणून. आहात ना? माझी ओळख नसतानाही ते पदाधिकारी आहेत. प्रत्यक्ष ओळख नव्हती, नावांनी ओळखत होतो. माझ्या माहितीनुसार छाया डोळे पण आहेत. त्या काही नमस्कार करायला आल्या नाहीत मला पदाधिकारी असू नये याचं. मला बोलायचा मुद्दा एकच होता, जे तुम्ही आता केलं ते प्रत्यक्षात येते असं मला वाटलं. ही कल्पनाही मला आवडली की दरवर्षी एक शाळा घेऊन ते केलं जातं, हा कार्यक्रम केला जातो आणि मुक्तपणे केला जातो. सकाळी 8 वाजल्यापासून मुलं इथं आहेत. हा, म्हणजे घरून ती 6 वाजता निघालेली असणार. हा, म्हणजे सकाळपासून. आता किती वाजायला आलेत? त्यांच्या जेवणाचं काय? हा, मध्ये थोडा एक मला वाटतं की त्यांच्या त्या तब्येती, पाणी, जेवण सांभाळून हे केलं पाहिजे. हे फार महत्वाचंच आहे.
ते गाणी म्हणतात. मला वाटतं नाटिकाही होणार आहे आता. चांगली गोष्ट आहे. मला जे बोलायचे 1-2 मुद्दे आहेत ते बोलतो. फार वेळ घेणार नाही, कारण मी खरं तर आलो होतो 4-5 तास भाषण करायला मिळावं या विचारानं. कारण भाषणच केली जातात यात आणि आपली मतं मांडली जातात. पण असा हा कार्यक्रमाचा एकूणच स्वरूप पाहिल्यानंतर हे मलाच कळेना काय नेमकं आपण करायचंय. मध्येच येऊन एकदा सत्कारही केला आमचा, तेही मला कळलं नाही. पण छान आहे, असंच मोकळं असलं पाहिजे. मुलांमध्ये रमलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शाळा कुठल्या एका जातीची नाहीये ना, म्हणजे आत्ता एक विचारायचं, उघडपणे विचारायचं मला, इथं जी नाचणारी काम करणारी मुलं आहेत ही सगळ्या जाती धर्मांची आहेत. सगळ्या ऑल कास्ट आहेत, म्हणजे असं एकच कुठलं कास्ट नाही. मराठीत जात असं म्हणतात. जातीचे ते थेट उल्लेख करून बोलायला हरकत नाही. जात असतेच, आहेच, ते वास्तव आहे. मग तर याचं जास्तीच कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीनं कुठली एक शाळा तयार होते. आणि कारण भीमजयंती किंवा निर्वाण दिन ही बाकीच्या भारतीय समाजानं विशिष्ट जातीकडे दिलेली ठेकेदारी आहे आणि ती जाते असं समजते की ही आमचीच ठेकेदारी आहे. यातनं बाहेर पडून ह्या चौकटी मोडून अशा पद्धतीचं जर हे होतंय, हे फार महत्वाचं वाटतं मला. त्या अर्थानं स्पष्टपणे सांगायचं तर इतर जाती धर्मांच्या मुलांना बाबासाहेब कळणं ही फार मोठी संस्कार प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल मी सेंट्रल बँकेचे भारतीय नागरिक म्हणून आभार मानतो. बँकांना अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला परवानगी आहे का नाही मला नाही माहिती. मला फारसं सरकारी काम काही कळत नाही, पण कौतुकच आहे. माझ्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे आपण आजवर खूप बोललेलो आहोत. संविधान संविधान हा शब्दही खूप ऐकू येतो, तोही खूप बोलला जातो. घटनेचे शिल्पकार ही एक व्याख्या ऐकायला मिळते. आता याच्या पुढे गरज आहे. जाऊ दे प्रशांत, नका जाऊ, बसा. तुम्ही ऐका, त्यांचं चालू दे. असू दे, थोडा गोंधळ बरा वाटतो. यापुढे खरी गरज आहे. जरा प्रौढ माणसांसाठी बोलतो. बाबासाहेब काय होते हे खूप बोललोय आपण, बोलून झालंय आपलं. बाबासाहेब काय होते, आता बोलण्याची जी गरज आहे ती बाबासाहेब का होते आणि या देशात त्यांचं मोल काय आहे हे मात्र स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. 2025 आलं, संविधान येऊनही काळ गेला, पण अजूनही बाबासाहेब अतिशय थेट विधान करतो. बाबासाहेबांना अजूनही आपण स्वतः भारतीय करायला तयार नाही आहोत. पटतंय का प्रशांत? बाबासाहेबांना भारतीय करायला तयार नाही आहोत एवढे एक विधान लक्षात घ्या. ते का होते, या देशात काय केलं त्यांनी आणि ते कुणासाठी केलं हे सांगायला आपण कमी पडलेलो आहोत. एक भेदाची दरी उभी राहिली. बाबासाहेब म्हटल्यावर बाबासाहेब आजही 2025 साली सुद्धा या देशात बाबासाहेबांची जात काढली जाते. इथं बाबासाहेबांना भारतीय होऊ दिलेलं नाही हे लक्षात येतं. झाल बोलतोय का मी? आणि बाबासाहेबांच्या नावानं खोटं बोललं जातं.
बाबासाहेब खूप लोकांना आजही पचनी नाही पडत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे वास्तव आहे. बाबासाहेब खूप लोकांना मान्य नाहीत. बाबासाहेबांचं जे काम आहे ते खूप लोकांना मान्य नाही. आजही तीच अवस्था आहे. भारतीय माणसांचं भारतीय होणं राहून गेलेलं आहे. त्याची एकमेव खूण आहे की बाबासाहेब हे सगळ्या भारताचे होत नाहीत आणि त्याला आपण कमी पडलो असं माझं मत आहे. आपण पोहोचवलं म्हणजे मला त्या संसदेचा कारभार किंवा विधानसभेचा कारभार किंवा पुढारी स्टेजवर आल्यानंतर किंवा अशा कार्यक्रमांमध्ये संविधान हा शब्द ऐकायला मिळतो, पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो. संविधानाचे शिल्पकार असं ऐकायला मिळतं. पण संविधानात नेमकं काय आहे याची जाणीव अजूनही आपल्या नागरिकांना नाही, भल्या भल्या लोकांना नाही. संविधानानं माणसांना काय कर्तव्य सांगितली हा थोडा बाजूला ठेवू मुद्दा, पण इथल्या नागरिकांना संविधानानं आपल्याला दिलेले हक्क काय काय आहेत ते भोगत असूनही हे आपण संविधानामुळे भोगतो आहोत याची जाणीव नाही आणि ती करून द्यायला आजही आपण कमी पडलेलो आहोत असं मला वाटतं. हे कार्यक्रम होणं गरजेचंच आहे. यांना एक लागण होईल, यांना एक संसर्ग होईल, यांना संस्कार होईल. पण दुसऱ्या बाजूला जी वयात आलेली मंडळी आहेत त्यांनी एक जबाबदारी इथं घेतली पाहिजे. ती अशी आहे की संविधानात नेमकं काय सांगितलंय, कुठल्या घटकांसाठी काय सांगितलंय हे सांगण्याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. अतिशय सोप्या भाषेत साध्या माणसांना कळेल अशा पद्धतीनं संविधानानं दिलेले हक्क कर्तव्यानंतर सांगू. हक्क काय आहेत आणि ते हक्क आहेत म्हणून तुम्ही इथं काही बोलू शकता, काही जगू शकता. म्हणजे मी राजन खान नाव लावून जगतो. राजन खान हे नाव लावून जगतो. मला लक्षात येतं बाबासाहेब नसते तर फार अवघड झालं असतं माझंही. मराठी साहित्यातही अवघड झालं असतं आणि समाजातही झालं असतं. नुसत्या कांबळ्यांचा प्रश्न नाही हा, सगळ्यांचाच प्रश्न आहे आणि सगळ्यांना ते सांगावं लागेल. मग ते जोशी असतील, कुलकर्णी असतील, भोसले असतील, 96, 92 सगळ्या तमाम जाती धर्म सगळ्या लोकांना सांगावं लागेल की तुम्ही आहात आज आणि तुम्ही बोलू शकता, तुम्ही जगू शकता. याचं एकमेव कारण बाबासाहेब आहेत. तर ते नीट पचवावं लागेल, सांगावं लागेल. तिथं आपण अजूनही कमी पडलेलो आहोत. अजूनही आपण भेदांमध्ये जगतो आहोत. आपल्यातले जातभेद संपलेले नाहीत आणि बाबासाहेबांची जात अजून संपू देत नाही आपण. भारतीय महामानव या पद्धतीचं प्रत्यक्षात सगळ्या भारतीयांच्या डोक्यात जाणं हे मला जास्ती आवश्यक वाटतं. ते झालेलं नाही. ती एक खंत. मी गेली 25-30 वर्ष संविधान, बाबासाहेब याच्यावर भाषणं करत फिरलो. एक 10-1 वर्षापूर्वीपर्यंत लोक संविधान, बाबासाहेब असं ऐकलं की टाळ्या वाजवायचे, पण लोकांना घेणं नव्हतं. मला जाणवतं की गेल्या 10-11 वर्षात संविधानाबद्दलची जागृती खूप आलेली आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आता जी सरकार बसली देशात यांची कौतुक करतो मी की यांच्यामुळे संविधानाचं मोल कळायला लागलं. आधी कळत नव्हतं फार, कारण संविधान हे गृहीत होतं. आता तसं नाहीये. आपटून संविधान सांगायचं किंवा दाखवून संविधान सांगायचं यानं त्या लोकांनाही संविधानाची जाणीव होते आणि सामान्य माणसांना संविधान हा शब्द कळलाय. इथपर्यंत आलो आपण. पण आता संविधान निर्माता हा या देशाचा कसा बाप आहे हे पोहोचवणं, अगदी तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी आहे. मी खूप सारं लिहून आणलेलं होतं प्रशांत, पण माझी तुमची परवानगी असेल तर मी थांबतो, कारण मुलं ताटकळलेली आहे. आयोजिका कुठे गेल्या? थांबलेलं चालेल ना प्रशांत? मला दिसत नाहीये. माझे डोळे बधीर आहे, चष्मा असा जाड लागलाय, मला फारसं दिसत नाही लांबचं. पण बाबासाहेब आणि संविधान किंवा एकूण या देशात काय होणं गरजेचं आहे याच्यावर जरा कधीतरी बोलायला मिळालं नीट असं सविस्तर, तर ते मला हवंय. तुमच्या या कार्यक्रमात येऊन कार्यक्रम विचलित करणं हे मला जास्ती योग्य नाही वाटत. धन्यवाद.
धन्यवाद सर. भीमा तुझ्या विचाराचे जर 4 लोक असते, भीमा तुझ्या विचाराचे जर 4 लोक असते, तलवारीचे तयांना न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे कर्णीत भीम असता, वाणीत भीमा आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या लेकरांचे ते चोख असते, ते चोख असते. यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपल्या पथनाट्यातून आपल्या समोर घेऊन येत आहेत मोहननगर मुले शाळेचे आमचे विद्यार्थी. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचावरती यायचं. पथनाट्यासाठी वरती माईक आहेत, हा थोडंसं खाली होतं त्यांना. ओके, थँक्यू. माईक आणखी खाली घ्या ना थोडस. आणखी थोडस खाली घ्या ना, आवाज जात नाही येत. पुन्हा सुरू कर. हा, तू नको खेचू, तू नको खेचू, तू नको खेचू. ठीक, घेत आहेत खाली. थांब जरा, येऊ द्या ना. समोरचा माईक घ्या. माईक वरती आवाज जोरात. 75 साल हुए हमारे देश को आजाद हुए. पहिल्यापासून घ्यायचं. 75 साल हुए हमारे देश को आजाद हुए, आज तक किसने संविधान पढ़ा नहीं? नहीं पढ़ा, नहीं पढ़ा, नहीं पढ़ा. क्या तुमने भी संविधान पढ़ा नहीं? नहीं पढ़ा, नहीं पढ़ा, नहीं पढ़ा. देखा किसने नहीं पढ़ा संविधान. आखिर ये संविधान ने हमें दिया क्या है? अरे संविधान ने तो हमें समता, स्वतंत्रता, न्याय और बंधुता जैसे मौलिक अधिकार दिए हैं. संविधान ने हमें क्या दिया? संविधान ने हमें क्या दिया? संविधान ने हमें क्या दिया?
इसको फेंक दो, ये हमारे कुछ काम का नहीं है। अरे रुको, आपको कुछ तो गिरा है, ये हमारे कुछ काम का नहीं है। ये तो हमारे संविधान की उद्देशिका है, इसको फेंक दो, ये हमारे कुछ काम का नहीं है। आप क्या काम करते हो? मैं अध्यापक हूँ। और आप क्या काम करते हो? मैं वैज्ञानिक हूँ। और आप क्या काम करते हो? मैं संस्था में काम करता हूँ। 14 से 8 घंटे का काम करने का आपको अधिकार किसने दिया? संविधान ने दिया, संविधान ने दिया। आप अध्यापक हो, बच्चों को पढ़ाते हो, बच्चा को पढ़ाने का अधिकार आपको किसने दिया? संविधान ने दिया, संविधान ने दिया। आपको संस्था में काम करने का अधिकार किसने दिया? संविधान ने दिया, संविधान ने दिया। महिला राष्ट्रपति बने, प्रधानमंत्री बने, सेना में भर्ती हो, वो किसकी वजह से? संविधान की वजह से, संविधान की। महिला को बराबरी करने का अधिकार किसने दिया? संविधान ने दिया, संविधान ने दिया। मुझे माफ कर दो, मैंने अपना संविधान नहीं पढ़ा, मैं तो बस नाम का ही भारतीय हूँ। दे, मुझे भी माफ कर दो, मुझे भी माफ कर दो। चलो आज हम सब सच्चे भारतीय बन जाते, संविधान जागरूक कर लाते। इस देश से करते हैं प्यार हम, इस देश से करते हैं प्यार हम, इस देश के फैलदार हम, इस देश के फैलदार हम। इस देश के रास्ते आगे बढ़ना पड़े तो, इस देश के रास्ते आगे बढ़ना पड़े तो, है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम। यार ये की कौन है? मैं संविधान हूँ, मैं संविधान हूँ, लाल किले से बोल रहा हूँ, लाल किले से बोल रहा हूँ। जो भी सत्ता में आता, जो भी सत्ता में आता, मेरी कसमें खाता, मेरी कसमें खाता। सबने कसमों को तोड़ा, सबने कसमों को तोड़ा, मुझे जुटाकर छोड़ा, मुझे जुटाकर छोड़ा। मैं सबसे आजाद हूँ, मैं सबसे आजाद हूँ, अपनों से बर्बाद हूँ, अपनों से बर्बाद हूँ। मुझे बदलने का सपना छोड़ो, मुझे बदलने का सपना छोड़ो। मैं किसी ग्रंथ की किताब नहीं, मैं किसी ग्रंथ की किताब नहीं। मेरे सारे सिपाही, मेरे सारे सिपाही अभी जिंदा है, अभी जिंदा है। मुझको बदलने की औकात नहीं, मुझको बदलने की औकात नहीं। मैं इस देश का संविधान हूँ, मैं इस देश का संविधान हूँ, इस देशभक्त की शान हूँ। इस देशभक्त की शान हूँ। बंद करो वेदावस्था, बंद करो वेदावस्था, देश को करो ना बर्बाद, देश को करो ना बर्बाद। ना कोई आजादी पड़ी है, ना कोई आजादी पड़ी है, ना कोई धन, ना कोई धन। देश का संविधान संभालो, देश का संविधान, देश का संविधान संभालो, देश का संविधान। राजा हो या रंग, राजा हो या रंग, सभी एक समान, सभी एक समान। देश का संविधान संभालो, देश का संविधान, देश का संविधान संभालो, देश का संविधान। चलो आज हम एक साथ हमारी संविधान की उद्देशिका दोहराते हैं। इकडे एक साथ संविधान के लिए होशियार, एक साथ संविधान शुरू कर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक समृद्ध समाजशाही धर्मनिरपेक्ष लोकशाही धर्माच्या गणनाचा त्याचा सर्व अधिकार सामाजिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व
संविधान की, जागरूकता संविधान की। नमस्कार, धन्यवाद। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, संविधान ये राष्ट्र ग्रंथ ये बातें हमने मानी, इतने सारे धर्म यहाँ पर ना किसकी मनमानी, तुमने बोली है अंग्रेजी दिल में प्यार देसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। धन्यवाद।